या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओला नक्की तुम्ही कंप्लीट वॉच करा। तर सर्वात प्रथम इथे बघा मी काय करणार आहे, इथे मी सिंपल युट्यूबला स्टार्ट करून घेतोय। युट्यूबला स्टार्ट केल्यानंतर इथे मी सर्च बारवर जो आहे ना क्लिक करणार आहे। सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे बघा मी आता सिंपल इथे लिहिणार आहे मराठी क्विज असं म्हणून। तर मराठी क्विज असं मी जसं लिहिलं तसं तुम्ही इथे बघू शकता। खूप जास्त चॅनेल्स आपल्या समोर इथे येणार आहेत। तुम्ही बघू शकता इथे शॉर्ट व्हिडिओचे चॅनेल सुद्धा आहेत आणि त्याचसोबत इथे लॉंग व्हिडिओचे चॅनेल्स आपल्याला बघायला मिळतात। त्यापैकी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इथे चेक करू शकता डीके जीके मराठी असा एक चॅनेल आहे। या चॅनेलचे सबस्क्रायबर तुम्ही चेक करू शकता आणि प्लस हा चॅनेल तुम्ही चेक करू शकता मॉनिटाईज सुद्धा आहे। इथे तुम्ही क्लिअरली जे पण काही गोष्ट आहे ते इथे चेक करू शकता। तर बघा अशा प्रकारचा चॅनेल तुम्ही कशा प्रकारे एआय च्या मदतीने क्रिएट करू शकता याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जी पण प्रोसेस असेल ना ती खूप जास्त सिंपल खूप जास्त सोपी असणार आहे। तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथे तुम्ही चॅट जीपीटी जेमिनी कोणताही ऍप यूज करू शकता। तर मी इथे बघा तुम्हाला जेमिनी यूज करण्यास सजेस्ट करेन, कारण इथे जेमिनीवर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने आता काम करू शकता। तर अशा प्रकारे जेमिनी तुमच्या समोर ओपन होणार। त्यानंतर तुम्हाला इथे सिंपल बघा काय लिहायचं आहे। तर बघा तुम्हाला इथे असा प्रॉम्प्ट लिहून घ्यायचा आहे, मला मराठीमध्ये क्विज व्हिडिओ बनवायचा आहे, तर मला असे 10 क्विज दे जे बघून लोक माझी व्हिडिओ पूर्ण बघतील। फॉर्मॅट असा असेल, आधी क्वेश्चन, त्याला क्रमानुसार हेडिंग 1 2 3 एक्सेट्रा, त्यानंतर त्याचे 4 ऑप्शन, शेवटी आन्सर। तर आता इथे मी सिंपल ही प्रॉम्प्ट बघा जेमिनीवर अशा प्रकारे टाकणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे जे पण काही 10 क्वेश्चन्स आहेत ते इथे तुम्हाला मिळतील। आता बघा हे 10 क्वेश्चन्स जे तुमच्याकडे येतील त्यांना तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, मी जशा प्रकारे बघा इथे कॉपी करत आहे तसं सेम तुम्हाला इथे बघा ते जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्हाला अशा पद्धतीने सेम कॉपी करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता इथे मी जे पण प्रश्न आहेत त्यांना कॉपी केलेला आहे। तर आता सिंपल इथे मी याला कॉपी करणार। कॉपी केल्यानंतर तुमच्या फोन मधील कोणताही नोट्स ऍप तुम्हाला इथे सिंपल ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला अशा प्रकारे इथे पेस्ट करायचे आहेत। पेस्ट केल्यानंतर बघा इथे तुमचा क्वेश्चन आणि जे तुमचे ऑप्शन्स असतील उत्तर असतील त्यामध्ये बघा एक एक स्पेस तुम्हाला अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इथे मी कशा प्रकारे स्पेस देत आहेत। हा एकदम नॉर्मल काम आहे, हा तुम्हाला एकदम फास्ट पद्धतीने करून घ्यायचा आहे। तर आता मी सर्व जे पण काही स्पेसेस आहेत ना ते पटकन इथे देऊन घेतो। सेकंड तुम्हाला बघा काय करायचं आहे, इथे मी तुम्हाला देणार आहे एक मास्टर प्रॉम्प्ट। ही मास्टर प्रॉम्प्ट जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिंपल डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे तुम्हाला गुगल डॉक्युमेंट्सची लिंक मिळेल, तिथून तुम्ही या मास्टर प्रॉम्प्टला सिंपल ऍक्सेस करू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे बघा ही मास्टर प्रॉम्प्ट कॉपी करेन। कॉपी केल्यानंतर परत तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे जेमिनी ओपन करून घ्यायचं आहे। जेमिनी ओपन केल्यानंतर आपण इथे न्यू चॅट्स ओपन करू। न्यू चॅटवर ओपन केल्यानंतर जी पण काही प्रॉम्प्ट आहे तिला आपण इथे पेस्ट करू। आता बघा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्हाला इथे 9:16 सिलेक्ट करून ठेवायचं आहे। आणि जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्हाला इथे सिंपल बघा काय करायचं आहे, तुम्हाला इथे 16:9 अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे। आणि आता करंट मध्ये बघा मी तुम्हाला फक्त 3 ते 4 प्रश्नांचा जो काही रिझल्ट आहे ना तो दाखवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ एडिट सुद्धा मी तेवढ्याच प्रश्नांची करणार आहे। तर सर्वप्रथम बघा इथे जो क्वेश्चन असेल तो तुम्ही इथे कॅन्सल करा। त्यानंतर तुम्ही जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते बघा तुम्ही आपण इथे नोट्स मध्ये लिहून ठेवलेले आहेत, तिथे तुम्हाला यायचं आहे। सिंपल त्या क्वेश्चनला तुम्हाला बघा इथे ऑप्शन पर्यंत कॉपी करायचं आहे, उत्तर कॉपी करायचं नाही आहे। जर तुम्ही उत्तर कॉपी केलं तर इथे उत्तर सुद्धा त्या इमेज मध्ये येईल। त्यानंतर सिंपल अशा प्रकारे तुम्हाला इथे जेमिनीवर तो जो काही तुमचा प्रॉम्प्ट असेल तो सेंड करून घ्यायचा आहे। सेंड केल्यानंतर इथे थोडासा बघा इथे नॉर्मल आपल्याला अशा प्रकारे थांबून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट किंवा त्यापेक्षाही कमी मिनिटामध्ये तुमचा इमेज इथे तयार होऊन येणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथे आपला इमेज जो आहे ना क्रिएट होणार आहे। तर चेक करू शकता पहिला इमेज क्रिएट झालेला आहे। पहिल्या जो पण काही आपला इमेज आहे तो किती छान पद्धतीने क्रिएट झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता। आधी काय व्हायचं, हे सर्व करायला खूप जास्त वेळ लागायचा। जो काही एडिटिंग सॉफ्टवेअर असायचं ना त्यामध्ये आपल्याला स्वतःहून फॉन्टने लिहून घ्यायला लागायचं, स्वतःहून जे हे सर्व काही चित्र आहेत ना हे शोधायला लागायचे। पण आता असं बिलकुल राहिलेलं नाहीये। आता तुम्हाला सेकंड फोटो बनवायचा आहे, सेकंड आपण इथे सिंपल कॉपी करूया। आता परत बघा ही मोठी प्रॉम्प्ट तुम्हाला सारखी टाकायची गरज नाहीये। सिंपल तुम्हाला एडिट वर क्लिक करायचं आहे
आणि इथे बघा सिंपल काय करणार, पहिला क्वेश्चन आहे तिथे तुम्ही इथे असा दुसरा क्वेश्चन टाकणार आणि बघू शकता इथे परत तुम्ही असं सेंड करणार. सेंड केल्यानंतर तुमचा इमेज इथे क्रिएट होण्यास स्टार्ट होईल. त्यानंतर मी सिंपल काय करतो, इथे बघा थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चनला सुद्धा मी अशा प्रकारे इथे कॉपी करून घेणार आहे. तर इथे मी कॉपी केलं, त्यानंतर परत इथे मी येणार आहे. आपला तुम्ही बघू शकता सेकंडचा रिझल्ट सुद्धा बनलेला आहे, याला सुद्धा इथे मी सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर आता मी काय करणार, इथे सिंपल बघा थर्ड क्वेश्चनचा जो पण काही आपला रिझल्ट आहे तो इथे मी क्रिएट करणार. एडिटवर मी इथे क्लिक करणार. त्यानंतर बघा इथे असा क्वेश्चन आपला पेस्ट करणार. पेस्ट केल्यानंतर इथे सिंपल सेंड करणार. सेंड केल्यानंतर आपला इथे जो काही रिझल्ट असेल तो बनून रेडी होणार आहे. तर अशा प्रकारे बघा आता मी 3 जे पण काही क्वेश्चन्स आहेत ते इथे रेडी केलेले आहेत. आता बघा तुम्ही याचे इमेजेस बघू शकता, किती छान पद्धतीने इथे इमेज क्रिएट झालेले आहेत. आता यानंतर तुमच्याकडे काय ऑप्शन असणार आहे, तुम्हाला क्रिएट करायचं आहे व्हॉइस ओव्हर. तर आता व्हॉइस ओव्हर क्रिएट करण्यासाठी तुम्ही बघा सेम इथे येणार. इथे बघा हे जे काही तुम्ही स्टार्टिंगला काहीतरी असं लिहू शकता की आजच्या या 10 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत हे कमेंट करून नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 1, जगातील असा कोणता देश आहे जिथे एकही शेत नाही? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी सौदी अरेबिया, ऑप्शन डी भूतान. त्यानंतर अशा प्रकारे बघा तुम्हाला तुमचा व्हॉइस ओव्हर करून घ्यायचा आहे. आता ही गोष्ट तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता, प्लस तुमच्याकडे ऑप्शन असेल AI व्हॉइसचा. मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही तुमचा स्वतःचा व्हॉइस वापरा. स्वतःचा व्हॉइस जर तुम्ही वापराल तर तुम्हाला मॉनिटायझेशन मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर तुम्ही AI व्हॉइस वापराल तर AI व्हॉइस साठी तुम्ही इथे बघा 11 लॅब्स हा ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता आणि इथून डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा अकाउंट क्रिएट करून सिंपल तुमचा व्हॉइस ओव्हर जनरेट करू शकता. आणि इथे बघा मी तुम्हाला एक व्हॉइस सांगतो, तो व्हॉइस तुम्ही इथे यूज करा. इथे बघा रौनक म्हणून असं सर्च करा. रौनक सर्च केल्यानंतर रौनक एम व्हायरल अँड रिलेटेबल हा जो व्हॉइस आहे ना तो तुम्ही इथे यूज करा. हा व्हॉइस खूप जास्त छान आहे. आणि दुसरं बाकी तुम्हाला कोणता जर फिमेल व्हॉइस पाहिजे असेल तर तुम्ही इथे अनु म्हणून एक व्हॉइस आहे, हा व्हॉइस इथे बघा तुम्ही यूज करू शकता. आज का दिन कैसा था? आता मी इथे ऐसे था जो बॅक आल्यानंतर बघा आता तुम्हाला इथे सिंपल काय करायचे आहे, नेक्स्ट प्रोसेस. तर नेक्स्ट प्रोसेस बघा सगळ्यात आधी मी स्वतःहून माझा व्हॉइस ओव्हर इथे करून घेतो. तर आता इथे बघा मी माझा व्हॉइस स्वतःहूनच रेकॉर्ड केलेला आहे, कारण बघा इथे मी स्वतःहून व्हॉइस रेकॉर्ड करू शकतो, तर मी इथे स्वतःच्या आवाजाचा उपयोग केलेला आहे. आणि जर आपण स्वतःचा व्हॉइस वापरू तर मॉनिटायझेशन बघा आपला इझी होईल. ही गोष्ट मी तुम्हाला परत परत का सांगत आहे, कारण बघा AI व्हॉइस मुळे बहुतेक चॅनेल जे आहेत ना ते डिमॉनिटाईज होतात, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट आधीच सांगतोय. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही तुमचा एडिटिंग ॲप असेल, इन शॉर्ट, VN, त्याचसोबत कॅपकट, काइन मास्टर, तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. मी इथे काइन मास्टर वापरणार आहे, कारण बघा क्विज व्हिडिओज मध्ये आपल्याला जास्त फॅन्सी एडिटिंगची बिलकुल गरज नसते. इथे तुम्ही सिंपल एडिटिंग ठेवा, सिंपल एडिटिंगनेच तुमचे व्ह्यूज इथे येणार आहेत. फॅन्सी एडिटिंग कराल तर तुमचे व्ह्यूज इथे डाऊन होतील, हे मी तुम्हाला पहिलेच सांगतो. कारण इथे बघा जे पण लोक आपली व्हिडिओ बघतात ना ते त्यांना बघा काहीतरी ते स्टडी रिलेटेड असं बघत असतात, मग त्यांना सिंपल गोष्टी आवडतात. त्यानंतर आपण काय करणार, असे आपले जे पण काही 3 इमेजेस आहेत त्यांना अशा प्रकारे आपण ऍड करून घेऊया. ऍड करून घेतल्यानंतर इथे मी व्हॉइस ओव्हर ऍड करणार. व्हॉइस ओव्हर ऍड केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला इथे थांबायचं आहे. आणि बघा इथे स्टार्टिंगला आता जो काही सायलेन्स पार्ट आहे तो इथे मी कट करतो. आणि कट केल्यानंतर बघा तुम्ही आता पहिला जो क्वेश्चन आहे ना तुम्ही कशा प्रकारे एडिट करतोय. तर आता बघू शकता इथे मी व्हॉइस जो आहे ना इथे स्टार्टिंगला आणलेलं आहे. त्यानंतर इथे GK क्विज म्हणून आपल्याकडे आलेलं आहे. आता बघा इथे मी एक थोडीशी नॉर्मल जी आहे ना चुकी केलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा इथे 16:9 सिलेक्ट करा. त्यानंतर कोणताही असा व्हाईट बॅकग्राऊंड किंवा मागे कोणताही तुम्ही एखादा बॅकग्राऊंड असा घ्या आणि त्याच्यावर तुम्ही बघा असा इमेज जो आहे ना तो ऍड करा. ज्याने काय होईल, तुम्ही इथे जो काही ॲनिमेशन असेल ना तो चांगल्या पद्धतीने इथे काइन मास्टरमध्ये देऊ शकता. जर तुम्ही कोणता दुसरा ॲप यूज करत असाल तर तिथे तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसून येणार नाही. तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता आता मी परत तीच प्रोसेस करत आहे. मराठी क्विज इथे मी सिलेक्ट करतोय, जो की मी माझ्या व्हॉइसचा नेम सेट केलेला आहे. इथे मी जो काही क्विजचा बघा व्हॉइस आहे त्याला कट करतो. कट केल्यानंतर आता बघा इथे वर मी जे काही आहे ना त्याला असं वाढवून घेतोय. आणि त्यानंतर आपला जो काही क्विज आहे त्याला सुद्धा अशा प्रकारे मी जो वाढवून घेतोय. तर आता तुम्ही इथे एडिटिंग बघा.
प्रश्न क्रमांक 1, जगातील असा कोणता देश आहे जिथे एकही शेत नाही? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी सौदी अरेबिया, ऑप्शन डी भूतान. तर बघू शकता एवढा क्वेश्चन इथे आपला झालेला आहे. सर्वात प्रथम याला बघा इन ॲनिमेशन मध्ये मी जाईन. इन ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर इथे वाईप राईट म्हणून एक ॲनिमेशन मी इथे देणार आहे, जो की बघा खूप जास्त चांगला वाटतोय. आता इथे मी काय करणार, सिंपल हा व्हॉइस आपला इथे एक स्पेल्ड करणार. सेम तुम्हाला सगळ्या ॲप्लिकेशन मध्ये करायचं आहे. त्यानंतर मी मीडियामध्ये जाणार. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे बघा एक काउंटडाऊनचा जो काही ग्रीन स्क्रीन आहे ना, तो इथे मी डाउनलोड करून ठेवलेला आहे. तुम्ही याला YouTube वरून इझिली डाउनलोड करू शकता. तुम्हाला सिंपल नो कॉपीराईट काउंटडाऊन 1 to 5 असं टाकायचं आहे, तर तुमच्याकडे हा ऑप्शन येणार. त्यानंतर इथे बघा इथे मधी मी इथे आता हे बघा, हे तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. मी इथे मधोमध ठेवतोय आणि इथे बघू शकता. आता आपण काउंटडाऊन सुरू करूया, पण त्याआधी तुम्हाला व्हॉइसवर यायचं आहे आणि व्हॉइस बघा तुम्हाला बरोबर ना याच्या असं पुढे लावायचं आहे. बघा याच्या असं पुढे लावलं की बघा आता कसा रिझल्ट तुम्हाला इथे बघायला भेटणार. डी भूतान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर. तर बघू शकता इथे असं सिंगापूर म्हणून आलेलं आहे. त्यानंतर सिंपल तुम्हाला बघा असा एक एरो डाउनलोड करून घ्यायचा आहे. PNG एरो तुम्ही AI वरून सुद्धा बनवू शकता. AI ला सिंपल म्हणायचं आहे क्रिएट अ PNG एरो किंवा एरोचं बनवून दे. त्यानंतर त्याला PNG मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि अशा प्रकारे येणार. बघा आता इथे काय करणार मी, सिंपल याला बघा इथे उत्तराच्या इथे आणणार, अशा प्रकारे आणणार आहे. आणि त्यानंतर याला सुद्धा आपण एक ॲनिमेशन देऊयात. इथे तुम्ही पॉप ॲनिमेशन देऊ शकता, फेड देऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स आपल्याला इथे बघायला भेटतील. असं ड्रॉप सुद्धा तुम्ही करू शकता. तर आपण इथे पॉप ॲनिमेशनच ठेवूया, जो की सिंपल वाटतोय. तर आता तुम्ही रिझल्ट बघा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर. तर इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही क्विज आहे ना तो एडिट करू शकता सिंपल आणि इझी वे मध्ये. त्यानंतर आपण काय करणार, इथे फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो अशा प्रकारे त्याचे जे काही मटेरियल्स असतील त्याला आपण इथे कट करणार आणि आता आपला इथे बघा सेकंड क्वेश्चन सुरू होणार. प्रश्न क्रमांक. तर आता इथे आपण परत काय करणार, थोडंसं बघा इथे परत ओपन करून घेणार आणि इथे अशा प्रकारे आपला क्विज नंबर 2 असेल त्याला आपण अशा पद्धतीने ऍड करून घेणार. याला सुद्धा आपण काय करणार, सेम पद्धतीने बघा इथे मी वाईप राईटचा जो पण एक आहे ऑप्शन तो इथे यूज कर. सिंगापूर. प्रश्न क्रमांक 2, असा कोणता प्राणी आहे जो. तर आता बघू शकता इथे मी परत जी काही टाइमलाईन आहे त्या टाइमलाईनवर या क्वेश्चनला अशा प्रकारे घेऊन जाणार आणि तुम्ही इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 2, असा कोणता प्राणी आहे जो कधीच आजारी पडत नाही? ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी शार्क मासा, ऑप्शन डी हत्ती. तर बघू शकता आता मी इथे परत स्टॉप करणार. परत स्टॉप केल्यानंतर इथे मी स्पेल्ड करणार. स्पेल्ड केल्यानंतर वर जाणार. इथे आपल्या बघा ऑप्शन मधून आपण आपला जो काही ग्रीन स्क्रीन डाउनलोड केलेला आहे काउंटडाऊनचा तो इथे घेणार. क्रोमा की इथे मी यूज करणार. क्रोमा की तुम्हाला प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये बघायला भेटेल. याला पण मी बघा माझ्या हिशोबाने आता ऍडजस्ट करणार जिथे पाहिजे. तर इथे बघा इथे थोडीशी खाली जागा आहे तर मी इथे टाकतो यावेळेस. तर ज्याच्या पद्धतीने तुमचा इमेज असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे यूज करायचं आहे. आता बघा 5 सेकंद इथे होणार. 5 सेकंदवर मी इथे येणार आणि शेवटी बघा इथे मी जो आपला व्हॉइस जो आहे ना कट केलेला, आता लक्षात ठेवा व्हॉइस आपण कट केलेला, तर या व्हॉइसला मी काय करणार अशा पद्धतीने इथे पुढे आणणार. तर पुढे आणल्यावर आता तुम्ही परत इथे रिझल्ट बघू शकता. बरोबर उत्तर आहे. तर इथे चेक करू शकता खूप जास्त इझी. याच्यापेक्षा इझी जर तुम्हाला कोणी क्विज व्हिडिओ बनवायला शिकवली असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी सुद्धा ती व्हिडिओ जाऊन बघेन. बाकी तुम्ही इथे बघू शकता. आता मी काय करणार, याचं असं करणार, इथे थोडंसं इन ॲनिमेशन मध्ये जाणार, पॉप ॲनिमेशन इथे देऊन टाकणार. बरोबर उत्तर आहे शार्क मासा. तर चेक करू शकता इथे 2 यांची मी तुम्हाला एडिटिंग दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर बघा व्हिडिओ बनवाल ना, क्विज व्हिडिओ आणि चॅनेल बनवाल ना, तर तुमचा चॅनेल ग्रो होणार आहे. कारण क्विजवाले व्हिडिओ खूप जास्त बघितले जातात. स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी बघा अप्लाय करतात ते अशा व्हिडिओज नक्की बघतात. आता एकदा तुम्ही बघा फुल व्हिडिओ बघून बघा कसा वाटतोय. प्रश्न क्रमांक 1, जगातील असा कोणता देश आहे जिथे एकही शेत नाही? ऑप्शन ए जपान,
ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन तर बघू शकता किती जास्त प्रोफेशनल इथे व्हिडिओ वाटत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ क्विजचा बनवू शकता आणि व्ह्यूज जे आहेत ना ते तुम्ही छापू शकता. आपल्या मराठी भाषेमध्ये बघा छापू वर्ड वापरतात, तर तो इथे मी वापरलेला आहे. बाकी तुम्ही बघू शकता क्विज व्हिडिओ कशा बनवल्या जातात याचा मी तुम्हाला ट्युटोरियल दिलेला आहे आणि एवढा सिंपल ट्युटोरियल तुम्हाला युट्यूबवर दुसरा कुठेही बघायला भेटणार नाही. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही इथे चॅनेलवर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मराठीमध्ये असा नॉलेज तुम्हाला दुसरा कोणताही चॅनेल देणार नाही. मिळूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.